तू गुरुवार बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं. काय मला नाही वाटतं काय राजकारण होतं त्याच्यामध्ये. राजकारण काय आहे असं आहे की कुठल्याही पक्षाचा एखादा कार्यकर्ता नगरसेवक अशा प्रकारची कुणालाही काहीतरी मदत करतो आणि गोत्यामध्ये येतो तेवढंच. त्याच्यामुळे तो सगळा पक्ष आला गोत्यात असं मला वाटत नाही. त्या पक्षातर्फे काही स्टेटमेंट आहे का, पक्षाच्या आता प्रमुखांबरोबर काही स्टेटमेंट आहे का या संपूर्ण प्रकरणात, तर नाही. तो व्यक्तिगत प्रश्न आहे त्याचा आणि पोलीस त्याबद्दल निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतील. शरद पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल मला असं वाटतं कोणावर काही शाई फेकणं वगैरे जे आहे नाही थांबलं पाहिजे. कारण कधी जर डोळ्यात गेलं आणि ते केमिकल जर खराब काय असेल त्या शाईमधलं तर डोळेसुद्धा जाण्याची भीती जी आहे डॉक्टर सांगत असतात. पण एक आहे की आपण सुद्धा बोलत असताना वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात. ते तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. त्यामुळे संपूर्ण क्षेत्र जे आहे त्याच्यावर टीकेची जे आहे तर घाव घालायचं काही कारण नाही. आणि असं जर असेल तर त्यालासुद्धा उत्तर देताना ही सगळी वारकरी मंडळी असतील किंवा काय ते हुशार आहेत. त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही. असं काही करू नये. किंवा वारकरी संप्रदाय जो शांततेसाठी ओळखला जातो त्याने एवढं हातगाईवर येऊन अशा गोष्टी करू नयेत. त्याचा प्रतिवाद करावा त्यांनी असं मला वाटतं. पश्चिम बंगालमध्ये भाजपची पहिल्यांदाच सत्ता येते. आज ते मुख्यमंत्री शपथविधी घेत आहेत. आपण कसं बघतात गेल्या काही वर्षाचं पश्चिम बंगालचं राजकारण? काही काय असे ना, परंतु आज जवळजवळ 20-25 वर्षानंतर तिथे भाजपचं सरकार आलं आहे आणि त्यासाठी भाजपने खूप कष्टसुद्धा घेतले. कारण मला माहिती आहे की मुंबईतले सुद्धा अनेक भाजपचे कार्यकर्ते तिथे जाऊन काम करत होते. बरं तो डिफरन्स जो पडलेला आहे भाजप आणि ममता दिदी हा प्रचंड मोठा डिफरन्स आहे. तर 10, 20, 25चा का असता तर काहीतरी त्याला अर्थ होत. एवढा डिफरन्स पडला डबल टिबल मतांचा. ते सरळ जो आहे भाजपचा विजय झाल्यासारखा दिसतो आहे. त्याच्यावर कोणी काही बोट ठेवण्यासारखं मला वाटत नाही. पण दुसऱ्या बाजूला तामिळनाडूमध्ये मात्र एक कोंडी निर्माण झालेली आहे. त्यांना शपथ देण्यासाठी नाही ती कोंडी सुटली असं मी पण ऐकलेलं आहे की त्यांना बाकी सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यांचे एक लोक 2 लोक जे निवडून आले त्याच्यामुळे तो मॅजिक फिगर जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आणि लवकरच त्यांचंसुद्धा जे आहे TVKचं काय ना विजय थलपती यांचा शपथविधी होईल असं वाटतं मला.